सो गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग कसलं मित्रांनो, गुड आफ्टरनून. कारण आपला व्लॉग आज चालू होतोय बरोबर 1 वाजता. काय सांगू तुम्हाला आजची गोष्ट. आलोय आपण आता कुठे आलोय ते तुम्हाला सांगतो. पहिलं तर काय वाजताय, जिथल्या बुकिंग वाजताय तिथनं काय रिटर्न भेटणार नाही अशा बुकिंग वाजतायत मित्रांनो. काय बोलणार सांगा. आता मुंबईला कुठे आहे सो मित्रांनो, बुकिंग अशा वाजतायत की काय सांगू तुम्हाला. आलोय ठाण्यामध्ये. पहिली प्रायव्हेट ट्रिप होती आपल्याला ठाणा ड्रॉप, तर ती केली आहे. 11 वाजता पिकअप होतं अंबरनाथवरनं, ती केलं आणि आलो आता अंबरनाथवरनं आपण ठाण्याला. जस्ट क्लायंटला ड्रॉप केलं. ड्रॉप करून झाला जवळजवळ अर्धा तास, 1 वाजले. तिथे जिथे क्लायंटला ड्रॉप केलं तिथे थोडा वेळ थांबलो. तिकडनं आता इथे आलोय आपलं पोखरण रोडला आणि अजून थांबलोय. आता अजून काय बुकिंग तर काय वाजत नाही म्हणा, पण म्हणजे अशी घेईल अशी काय बुकिंग वाजत नाही. मला आयदर जायचं साऊथ बॉम्बे अंधेरी ईस्ट किंवा नवी मुंबई साईडला, पण बुकिंग कुठलीच पडत नाही आहे तिथली. लेट्स सी, बघूया कुठले या तिघांपैकीच बुकिंग घ्यायची आहे आपल्याला. सो बघूया कुठली बुकिंग पडते, कधी पडते, घेऊया आणि निघूया. आजचं टार्गेट थोडंसं उशीरपर्यंत होईल आपलं बहुतेक, पण टार्गेट पूर्ण केल्याशिवाय आपलं घरी जायचं नाही. तिन्ही टार्गेट आज आपल्याला हिट करायचं आहे. तरच आपल्याला चुनाभट्टी बस डेपो रोड चुनाभट्टीला जाऊन तिथनं काय करणार मित्रांनो. तिथनं काय कुठे पिकअप भेटेल काय माहीत नाही मित्रांनो. पाहिजे तशी बुकिंग येत नाही आहे आज. येईल काय हरकत नाही. थोडा वेळ थांबावं लागतं, पण येईल. आपल्या आवडीची बुकिंग येईल, ती घेऊन निघू आपण. थोडासा वेळ द्यावा लागतो प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी. सो थांबलोय आता इथे बाजूला. प्रशांत कॉर्नर आहे आपला, हा स्पॉट आहे. इथेच ठाण्यात आलो तर मी प्रेफर करतो जास्त करणं इथेच येऊन थांबायचं. आणि बुकिंग तर पडतच ना. हे बघा, बोललं ना आपल्याला जी पाहिजे ती बुकिंग भेटणार मित्रांनो, हे मला माहिती होतं. आणि एअरपोर्टची ट्रिप फायनली लागली आहे आपल्याला आणि अगदी 2 मिनिटावर पिकअप आहे. सो जाऊया, कस्टमरला पिक करूया, घेऊन जाऊया, एअरपोर्टला ड्रॉप करूया आणि मग पुढे तुम्हाला दाखवतोच. चला. सो गाईज, फायनली ब्लॉग शूट करायचा टाइम भेटला मला. म्हणजे काय टाइम भेटला म्हणजे खतरनाक काम झालं आपलं. चांगल्यापैकी काम झालं. जो काय टाइम आपला लॅप्स झाला होता तो बऱ्यापैकी कव्हर झाला आपला आज. आणि आपण आलोय आता अंधेरीला. मी जस्ट अंधेरी सहारा रोडवर आहे. मी इथे कशासाठी येतो तुम्हाला तर माहिती आहे. आयदर CNG भरायला, आयदर नाश्ता घ्यायला. सो शोरमा आणि शेजवान चकली इथली भारी लागते. दोन्ही कॉम्बिनेशन काहीच नाही, पण मी घेतो कारण दोन्ही पण टेस्ट मला खूप युनिक वाटतात. त्या तिथे ते दुकान आहे ना, दिसत असेल ते सेकंड जे राईट साईडला जे दुकान आहे तिथलं. आणि शेजवान चकली तिथली खूप चांगली लागते. मी त्यांना म्हटणार होतं पॅकेट द्या, पण पॅकेट नव्हतं त्यांच्याकडे, संपलंच होतं. आणि लास्ट टाइम पण आलं होतं तेव्हा संपलं होतं, आज पण संपली होती. आणि शोरमा आपल्या शोरमावाल्याकडनं गेलंय. आता जाऊया पहिलं तर CNG भरायला. CNGला लाईन लावूया आणि हे खाऊया. मी पण तुम्हाला तिथेच भेटतो. चला. आणि डिटेलमध्ये सांगतो आज काय काय झालं ते. मी लास्ट शूट केलं होतं ठाण्यामध्ये. ठाण्यापासून अजून एअरपोर्टला येऊन मी परत ठाण्यात गेलो आणि ठाण्यातनं कुठे गेलो मी सगळं सांगतो तुम्हाला. आणि चला भेटूया आता तिकडे पोहोचून. चला. मिरॅकल बघा, मिरॅकल खतरनाकवाला मिरॅकल आहे मित्रांनो. डायरेक्ट CNG पंपावर, लाईनच नाही काय नाही. 3 गाड्या फक्त आहेत पुढे. चला CNG भरतो पहिला पटकन आणि मग भेटतो. गाईज, फायनली आपली शेवटची ट्रिप एंड झाली आहे. रात्री 11:30 वाजता. आपण सकाळी कामाला सुरुवात केली होती 11 वाजता. म्हणजे 11 वाजता आपण प्रायव्हेट ट्रिप घेऊन निघालो होतो अंबरनाथ वरून ठाण्यासाठी. आणि बरोबर 11:30 वाजता आज आपली शेवटची ट्रिप एंड झाली आहे. म्हणजे 12-12.5 तास पकडून झाला. आणि वर्किंग त्यातले झाले असतील अगदी 7 ते 8 तास. कारण नाही, 7-8 तास नाही, आज बऱ्यापैकी टाइम वर्किंग झाला. कारण टाइमपास जास्त झाला नाही आपला. त्याचं कारण असं की आपलं टार्गेट वाढवलंय मी आता सध्या. त्यामुळे गाडी पण आपली चालते तेवढीच जेवढी आपल्या पहिल्या टार्गेटला मी चालवायचो, पण अर्निंग आपली वाढली आहे. त्याच्या मागे मित्रांनो लागतो अभ्यास. असंच होत नाही. कारण खूप सारा एक्सपिरियन्स, अभ्यास, जजमेंट, गाडी चालवायची पद्धत, त्याच्यावरती निघणारा ॲव्हरेज, त्याच्यामध्ये निघणारा खर्च, हा सगळा त्याच्यासाठी डिपेंड असतो. त्याच्यावरती हे सगळं डिपेंड असतं.
कुठली ट्रिप घ्यायची, काय घ्यायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड असतात मित्रांनो. आणि तरच हा बिझनेस व्यवस्थित प्रॉफिटेबली होतो असं आहे. आणि आता आपण चाललोय घरी. आजचा दिवस आपला एंड झालाय, शेवटची ट्रिप पण. आणि आपला पूर्ण म्हणजे मी तुम्हाला 2 टार्गेट सांगितलेत, पण मी माझ्यासाठी 3 टार्गेट ठेवतो मित्रांनो. जर माझे 2 टार्गेट नसेल बघितलं तर माझे पहिल्याचे व्हिडिओ जाऊन बघा, त्यामध्ये मी माझे 2 टार्गेट सांगितलेले आहेत. पण मी माझ्या स्वतःचा 3 टार्गेट ठेवलेले आहेत. ते 3ही टार्गेट मी डेली बेसिसवर आता हिट करतोय. मागचे काही दिवस करत पण होतो आणि आता पण करतोय. त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट करत नव्हतो, कारण थोडासा लोड पडत होता मला. पण मी जसं त्याचा व्यवस्थित सेटअप केलं, थोडं व्यवस्थित अभ्यास केला ट्रिपांचा वगैरे, कसं काय तर आपला तोही टार्गेट पूर्ण होतोय इमानदारीमध्ये, कोणाला न फसवता. आणि आपण आलो होतो आता शहाड रेयॉन बोलतोय, एंटेलिया रेजन्सी एंटेलियाला आता चाललोय घरी. हा आहे शहाड मुरबाड रोड, जो आपल्याला आता पुढून घ्यायचा आहे राईट, ज्याने आपण जाऊ डायरेक्ट आपल्या घराच्या दिशेने. हाच राईट आहे ना, आय थिंक सो, हाच राईट आहे. सो इथून आपल्याला घ्यायचा आहे राईट. आणि हा सरळ रोड जातो मुरबाडला. मुरबाड, कर्जत, आळेफाटा, डायरेक्ट माळशेज घाटात रोड जातो हा. मुरबाडवरून मुरबाड करून सरळ माळशेज मार्गे हा रोड जातो. आणि आता आपण चाललोय खेमानी करून घरी निघणार आहे. सो गाईज, आजचा व्हिडिओ साधा सिंपलच होता. मी थोडंसं माझं दुसरं काम चालू आहे. मी परत एकदा सांगतो, आज 5व्या व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट बोलतोय. बाकीचं पण काम चालू आहे. थोड्याच वेळात मी तुमच्या समोर ते काही दिवसातच मी ते तुमच्या समोर आणणार आहे. कसं आहे ना, कुठलीही गोष्ट चालू करण्याआधी जर त्याची प्री प्लॅनिंग असेल, पूर्ण अभ्यास असेल आणि मग चालू केलं, तर त्या गोष्टीचा रिझल्ट हा खूप चांगला येतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि तुमचा पण असू शकतो. कारण मी सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतो. तर सर्व्हिस सेक्टरमध्ये जर सर्व्हिस देताना जर तुमचं कुठे मागे पुढे झालं, तर तुमचा पूर्ण इम्पॅक्ट हा तुमच्या येणाऱ्या बिझनेसवर होतो मित्रांनो. सो त्याच्यामुळे आपण व्यवस्थित सर्व्हिस तर दिलीच पाहिजे मित्रांनो. हे आहे उल्हासनगर. आणि इथं वाईसाब गाडी चालवणं म्हणजे असे चालवतात की जसं काय बाबा पायलट आहे ती लोक, पायलट. या लोकांना जर विमानं दिली ना, ते फायरिंग विमान असतात ना, ते दिली तर बाबा वाटत लावतील. एवढ्या गल्ल्या आहेत, त्याच्यात पण लोक असे गाड्या चालवत आहेत की बस रे बस. आता काय सांगणार सांगा. सो चला जाऊया आता घरी. आजचा ब्लॉग मी छोटासाच बनवला, जास्त काय दाखवलं नाही. पण आता उद्यापासूनचा आपण एक एक्सपिरियन्स, दररोजचा वेगवेगळा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करणार आहे. वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतोय ते पण बघणार आहे. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनेल MBA कॅबवाला. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या लोकांना, जेणेकरून मला पण थोडीफार मदत होईल, मोटिवेशन भेटेल आणि माहितीपूर्वक व्हिडिओ भेटतील सर्वांना. सो चला, बाय.